जनतेच्या आरोग्याची। मुंबईमध्ये सध्या अनेकांना 2 ते 3 दिवसांसाठी ताप येतोय। रक्त चाचणी केल्यावर आजाराचं निदान होत नसल्याचं दिसून येते आणि तरी सुद्धा सर्दी, डोकेदुखी आणि ताप यामुळे नागरिक हैराण झालेत आणि त्यामुळे डॉक्टर त्यांना व्हायरल आजार असल्याचं सांगून 2 ते 3 दिवसांमध्ये बरा होईल असं सुद्धा सांगतायत। लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सुद्धा डॉक्टरांनी केलंय। व्हायरलचा आजार म्हणजे विषाणूमुळे होणारा आजार, सोबतच काहींना फ्लूची सुद्धा लागण झाली आहे। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। फ्लू हा इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होणार आहे। फ्लू नाक, त्याचबरोबर घसा आणि काही वेळा फुफ्फुसांना सुद्धा संक्रमित करतो। आजाराची बहुतांश लक्षणं 4 ते 7 दिवसांमध्ये निघून जातात। खोकला, थकवा काही आठवडे जाणवू शकतो। कधी-कधी ताप परत येतो। काहींना खाण्याची इच्छा होत नाही। साधारण ताप समजून स्वतःचा उपचार घेणं हे धोकादायक आहे। डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित औषधोपचाराने ताप बरा होतो।